मुंबईमध्ये ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहामध्ये ओबीसी नेत्यांची ही महत्त्वाची बैठक पार पडते। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे। ओबीसींचे प्रश्न त्याचबरोबर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे पुढची रणनीती आता ठरवली जाणार आहे। या बैठकीनंतर ओबीसी नेते छगन भुजबळ यांची देखील भेट घेणार आहेत। छगन भुजबळ साहेब जे आहेत ते ओबीसीचे अनेक वर्षापासून नेते आहेत। त्यांनी अनेक संघर्ष केलेले आहेत। मध्ये जरांगेच्या संघर्षामध्ये आम्ही त्यांना विनंती करून त्यांना बाहेर आणल्यानंतर मोठा एल्गार महाराष्ट्रामध्ये ओबीसी झाला आणि असं असताना त्यांची मदत महायुतीचं सरकार आणण्याला फार मोठी मदत झालेली आहे। आणि असं असताना त्यांना मंत्रिमंडळातून डावललं गेल्यामुळं महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा नाराज झालेला आहे। आणि त्या बाबतीत सुद्धा आम्ही चर्चा करू की पुढं आता जर असं एकेका ओबीसी नेत्याला खड्यासारखं जर बाहेर काढायला सुरुवात झाली तर मग ओबीसीने महाराष्ट्रात करायचं काय? तर ओबीसी नेत्यांची ही महत्त्वाची बैठक आता सुरू झालेली आहे। प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू झाली आहे। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांच्या या बैठकीमध्ये आता पुढील रणनीती ठरवली जाणार आहे। इतकंच नाही तर या बैठकीनंतर हे सर्वच ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांची देखील भेट घेणार आहे।